संत एकनाथ महाराजांची संपूर्ण जीवनकथा. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रांच्या भक्ती परंपरेतील तेजस्वी संत, महान कवी, समाजसुधारक आणि विठ्ठल भक्त होते. त्यांचा जन्म पैठण येथे झाला आणि त्यांनी वारकरी संप्रदायाला एक नवी दिशा दिली. एका छोट्याशा पैठण नगरीत जन्मलेला बालक पुढे संपूर्ण महाराष्ट्राचा संत बनला, ज्याने जातीभेद मोडले, ज्याने विठ्ठल भक्ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली, ज्यांच्या अभंगांनी आजही लाखो वारकरी भारावून जातात. ही कथा आहे विठ्ठल भक्त संत एकनाथ महाराजांची. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती. महाराष्ट्रातील प्राचीन आणि पवित्र नगरी पैठण येथे इसवी सन 1533च्या आसपास संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांचे वडील सूर्यनारायण आणि आई रुक्मिणीबाई. एकनाथ महाराज लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. लहानग्या एकनाथांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी चक्रपाणी यांनी केला. त्यांच्या घराण्यात आधीपासून भक्तीचा वारसा होता. ज्यांचे पंजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त संत होते. बालपणापासूनच एकनाथ महाराजांना देवभक्ती, नामस्मरण आणि संत साहित्याची आवड होती. गावातील मुले खेळत असताना एकनाथ मात्र मंदिरात बसून रामकृष्ण हरी जपत असत. एकनाथ महाराजांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्षण आला. त्यांना भेटले महान संत आणि गुरु जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामी हे दत्तभक्त आणि विद्वान संत होते. एकनाथ महाराज त्यांच्या सेवेत राहू लागले. गुरुसेवा करताना त्यांनी वेद, उपनिषद, भागवत, रामायण यांचा अभ्यास केला. पण त्याचबरोबर त्यांनी शिकले खरी भक्ती म्हणजे मानव सेवा. एकनाथ महाराज गुरूंची सेवा इतक्या श्रद्धेने करते की अनेकदा ते स्वतःचे दुःख विसरत. त्या काळात समाजात मोठा जातीभेद होता. उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य असे भेद निर्माण झाले. पण संत एकनाथ महाराज म्हणाले, देव सर्वांमध्ये आहे. त्यांनी गरीब, शूद्र, दलित सर्वांना विठ्ठल नाम दिले. ते म्हणत विठ्ठलाला जातीचा अभिमान नाही. त्यामुळे अनेक कर्मठ लोक त्यांच्यावर रागावले. पण एकनाथ महाराज शांत राहिले. एकदा एकनाथ महाराज काशीहून पवित्र गंगाजल घेऊन येत होते. ते जल रामेश्वराला अर्पण करायचे होते. रस्त्यात त्यांना तहानेने फडफडणारा एक गाढव दिसला. लोक म्हणाले, हे गंगाजल देवासाठी आहे. पण एकनाथ महाराज म्हणाले, देव त्या प्राण्यांमध्येही आहे. आणि त्यांनी ते गंगाजल त्या गाढवाला पाजले. लोक आश्चर्यचकित झाले. हा प्रसंग आजही संतांच्या करुणेचे प्रतीक मानले जाते. एकनाथ महाराजांची विठ्ठलांवर अखंड श्रद्धा होती. ते सतत अभंग, भारुड आणि कीर्तनातून विठ्ठल भक्तींचा प्रसार करत. त्यांनी हजारो लोकांना नाम मार्ग दाखविला. त्यांच्या अभंगांमध्ये भक्तींबरोबरच समाज जागृती सुद्धा होती. त्यांनी अनेक भारुडे लिहिली. विंचू चावला हे प्रसिद्ध भारुडही त्यांच्याशी जोडले जाते. एकनाथी भागवत हे त्यांचे महान कार्य मानले जाते. त्यांनी भागवत धर्म सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला. तसेही त्यांना लिहिले भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, अभंग, भारुड, गीतासार. त्यांनी संस्कृतीमधून ज्ञान मराठीत आणले. ते म्हणाले, देवाला भाषा महत्वाची नसते. एकनाथ महाराजांनी अस्पृश्यांबरोबर भोजन केले, गरिबांना मदत केली. यामुळे समाजातील काही लोक त्यांच्यावर टीका करू लागले. एकदा काही लोकांनी त्यांना मुद्दाम त्रास दिला, त्यांच्यावर थुंकले. पण संत एकनाथ महाराज शांत राहिले. ते पुन्हा गंगेत स्नान करून आले. पुन्हा थुंकले. असं अनेक वेळा घडलं, पण संत रागावले नाही.
त्यांच्या संयमांमुळे शेवटी त्या व्यक्तींचे हृदय बदलले. पैठण ही नगरी संत एकनाथ महाराजांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. आजही लाखो भाविक त्यांच्या समाधीला भेट देतात. पैठणला दक्षिण काशी असे सुद्धा म्हटले जाते. नाथषष्ठीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते. आजही संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला जाते. संत एकनाथ महाराजांनी अखेरपर्यंत विठ्ठल नाम सोडले नाही. इसवी सन 1599 तो 1600च्या सुमारास त्यांनी समाधी घेतली. त्यांची समाधी पैठण येथे गोदावरी नदीच्या तीरावर आहे. आजही लाखो वारकरी तिथे जाऊन दर्शन घेतात. संत एकनाथ महाराजांनी फक्त अभंग लिहिले नाही, तर मानवतेचा धर्म शिकविला. त्यांनी सांगितलं, देव मंदिरात नाही, तो प्रत्येक जीवामध्ये आहे. संत एकनाथ महाराजांची संपूर्ण जीवनकथा या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. त्यांचा जन्म, गुरु जनार्दन स्वामी, विठ्ठल भक्ती, अभंग, भारुड, समाज सुधारणा, गंगाजल प्रसंग आणि समाधी याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 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 रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.